राम राम मंडळी. आज यमाई देवीच्या यात्रेनिमित्त औंध सातारा इथं यमाई केसरी भव्य दिव बैलगाड्याच्या शर्यती पार पडल्या आणि शेवटी एकच आवाज कानात घुमू लागला, ते म्हणजे निकाल निकाल आणि निकाल. यमाई केसरी 2024 या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत गर्णिकीकरांचा राजा आणि रणजित निंबाळकर सरांचा सर्जा. आणि मैदानामध्ये एकच जल्लोष उडाला मित्रांनो. राजानं आणि सर्जानं गटामध्ये असेल, सेमीमध्ये असेल आणि फायनलला पण असेल जबरदस्त ताकद लावली आणि सुट्टा निकाल घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गटाला पण त्यांनी गाडी फारकानं मारली होती, सेमीला पण गाडी चांगलीच एकदम ताणून हाणली होती आणि फायनलला पण तसंच झालं मित्रांनो. खरंच मनापासून राजाचं आणि सर्जाचं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण त्यांचं जे कमबॅक होतं एकदम ठासून कमबॅक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो. त्यानंतर फायनल अंधारात झाला, जे आपण सकाळीच म्हणलं होतं की फायनल अंधारात नाही व्हायला पाहिजे आणि खरं तर थोडंसं नियोजन तिथं बारंगाळलं असं पण म्हणायला हरकत नाही की लाईटची सुविधा खूप कमी होती, पण शेवटी कसंही असलं तरी फायनल पार पडला हे महत्त्वाचं. आणि फायनल अंधारात झाल्यामुळं का असना 4 गाड्या थोड्याशा लॉबी टच झाल्या आणि बाहेर गेल्या, त्याच्यामुळं 4, 5, 6, 7 हा निकाल जो होता तो कॉमन दिला गेला आणि 3, 2 आणि 1 असा निकाल दिला गेला, ज्यात 1 नंबरचं मानकरी आपलं सर्जा आणि राजा होते ते ठरले. तसंच बकासूरचा जो निकाल होता 5 नंबर सेमीचा, तो पण जरासा वादाचा विषय झालाच. कारण काय झालं की बकासूरनं खरं तर तो सुद्धा सेमी मारला होता, पण अगदी शेवटच्या क्षणाला बकासूरची गाडी लॉबी टच झाली होती, फॉल झाली, त्याच्यामुळे ती गाडी बाद करण्यात आली. सेम त्याच सेमीमध्ये 1 नंबर तासाला 8 नंबर तासाला जी गाडी होती ती पण लॉबी टच झाली, त्यामुळं दुसऱ्याच गाडीला निकाल दिला गेला. आणि खरं तर तो निकाल सर्वांनी मान्य करायला हवा, कारण खूप बकासूर फॅन्सनी कमेंट करायला सुरुवात केली. पण मित्रांनो कसं होतं, मागच्या वेळी तर आपण कारणं दिली की बकासूर हरला त्याला पब्लिक जबाबदार होतं, पण यावेळी तर पब्लिक जबाबदार नव्हतं, तरी पण बकासूरची गाडी लॉबी टच झाली. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपली हार पचवायला किंवा मानायला आपण शिकलं पाहिजे. काही असलं तरी बकासूरनं लावलेली ताकद खरंच अप्रतिम होती. महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडा शौकीनांचा तो आवडता बैल आहे, पण तरीही आज बकासूर हारला हे पण आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे बकासूर फायनल गाठू शकला नाही. लोकांना खूप अपेक्षा होती की बकासूर फायनलला जाईल आणि आज तरी कमबॅक करेल, म्हणजे पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलं, पण झालं असं काहीच नाही. घरणिकीचा राजा आणि सर्जानं आज बाजी मारली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि त्यांच्याबरोबर होता वाघेरीकरांचा बादल, त्यांनी पण जबरदस्त गटपास केला, अगदी घासून गटपास केला. गटात सुद्धा त्यांनी अटीतटीची लढत दिली आणि तोंडावर बादलनं गाडी काढली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सेमीमध्ये उलटं झालं, सेमीमध्ये पुन्हा गाडी घासून चालली आणि तिथं सुंदरनं बाजी मारली, म्हणजे बादलाने ह्याच्यामध्ये सुंदरनं तोंड बाहेर काढला आणि सेमीमधनं ती गाडी फायनलला पात्र झाली. म्हणजे घासून गाड्या मारल्या आणि सुंदर आणि बादलची गाडी पण फायनलला होती, पण एवढा अंधार होता तेवढं कारण पण खरं तर पुरेसं नाही. अंधारामुळे बाकी गाड्या तर 3 होत्या त्या तर फायनल रेषेपर्यंत आलेल्या, पण त्या ज्या 4 गाड्या बाद झाल्या लॉबी टच झाल्या त्यामध्ये सुंदर आणि बादलची गाडी पण होती. पण कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण रणजित निंबाळकर सरांचा हे आदत किंग सुंदर याचं पण चांगलं कमबॅक झालं आणि त्याच्यासोबत होता बादल. खरं तर आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं एका व्हिडिओमध्ये की बादलला कुठला खांदा आहे, कुठली फाटी आहे ह्याचा कधीच काय फरक पडत नाही, किंवा कुठलं मैदान आहे ह्याचा पण फरक पडत नाही. बादल एकदा सुटला की अगदी गुलाला अंगावरच घेऊन येतो मित्रांनो. आज जरी लॉबी टच झाली असली तर बादलचं आणि सुंदरचं पण मनापासून कौतुक की त्यांनी चांगलं लढत दिली. तर सगळ्या बैलगाडा मालकांचं, चालकांचं, सर्वांचं मनापासून अभिनंदन की एवढ्या लांबचा पल्ला गाठून, औंधचा पल्ला गाठून त्या स्पर्धेत सहभागी होणं, आपली ताकद दाखवणं, त्यामुळे तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. हार जीत होतच राहते मित्रांनो. अजून भरपूर स्पर्धा आहेत या फेब्रुवारी महिन्यामध्ये जिथं तुम्ही तुमची चमक दाखवू शकता, म्हणजे सगळ्या बैलगाड्या मालक असतील, चालक असतील, बैल असतील, ती स्वतःची चमक दाखवू शकतात. ज्यामध्ये जयंत केसरी एक मोठं मैदान आहे, महाराष्ट्र केसरी कर्जतचं एक मोठं मैदान आहे, त्या व्यतिरिक्त नागाचं कुमटा असेल, अशी भयंकर मैदान या फेब्रुवारी महिन्यात आहे जिथं तुम्ही स्वतःची चमक दाखवू शकता. मला तरी असं वाटतं की जयंत केसरी असेल, महाराष्ट्र केसरी असेल, इथं बकासूरचा नक्कीच कमबॅक होईल, कारण मी स्वतः एक बकासूर फॅन आहे. मला सुद्धा वाटतं की बकासूरचा एक चांगला कमबॅक व्हायला पाहिजे, पण मला तर अपेक्षा आहे की या स्पर्धेत नक्कीच कमबॅक होईल. त्यानंतर इतरही बैलगाडा जे मालक असतील त्यांना सुद्धा की प्रत्येक स्पर्धेत तुम्ही सहभागी होताय, आशा सोडू नका, कारण जरी नामांकित बैल विजेती होत असेल तरी एक दिवस तुमचा येणार आहे यात काही वादच नाही. म्हणजे 100% एक दिवस तुमचा असणार आहे. जे दुसरे साधारण बैल मालक जे गटातूनच बाहेर पडतात ती पण एक दिवस तुम्ही गट पास कराल, सेमी पास कराल, फायनल तुमचा असणार, यात काही वाद नाही. नशीब आजचा दिवस तुमचा नव्हता, पण उद्याचा दिवस तुमचा असणार आहे. आजचा दिवस होता गर्णिकीकरांच्या राजाचा आणि निंबाळकर सरांच्या सर्जाचा. त्यांनी आजचं मैदान गाजवलं. बघूया पुढच्या मैदानात काय होते ते. तोपर्यंत राम राम.